नमस्कार, मी आकाश जाधव. महावितरणच्या 468 ज्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या जागा दिल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप वर्षापासून विद्यार्थी, इनफॅक्ट मी सुद्धा ह्या ॲडची वाट पाहत होतो. जवळपास 5-6 वर्ष झाले. ह्याच्या आधी एक जम्बो रिक्रुटमेंट महावितरणने घेतली होती आणि त्याच यादीमधून कंटिन्युअस वेटिंग लिस्ट जे ते काढत होते. साधारणतः मागच्या 3-4 वर्षापर्यंत त्यांनी वेटिंग लिस्ट काढली आणि आता सध्याला ह्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या जागा ज्या त्यांनी काढलेल्या आहेत. आपण व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बघूयात, पण कमी वेळेमध्ये बघूयात. ज्याच्यामध्ये सगळी महत्त्वाची माहिती आली पाहिजे. अभ्यासाची पद्धतीने बाकी सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आपण ह्या व्हिडिओच्या निमित्तानं कव्हर करणार. सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला PDF जी आहेत ती, ज्या PDF मध्ये जी महत्त्वाची माहिती ती सांगतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये अकाउंट्स, बाकी विषय, तयारी, सध्याला बाकी एक्झामची तयारी करत असेल तर त्याची आणि अकाउंटची सोबत कशी तयारी करायची, ही सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते कव्हर करणार. तर ते सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपली जी महावितरणसाठीची बॅच आहे ती 20 तारखेपासून 20 जानेवारीपासून स्टार्ट होते. बॅचमध्ये सगळे विषय, अकाउंट्सपासून सगळ्यात जास्त काळजी आपण त्यामध्ये अकाउंट्सची घेतलेली आहे. अकाउंट्सपासून ते तुमचं क्वांट, रिझनिंग आणि मराठी सगळे विषय साधारणतः आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. बॅच मी दोन्ही मोडमध्ये ठेवलेले, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. अकाउंटचा जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे 150 पैकी 110 मार्काचा, तो वाला पार्ट लाईव्ह घेणार असून जो ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे तो वाला पार्ट रेकॉर्डेड ठेवलेला आहे. पण जशी एक्झाम जवळ आली त्याची रिव्हिजन सेशन आपण ॲपमध्ये लाईव्ह फॉर्मॅटमध्ये क्वांटचे, रिझनिंगचे जे ते स्टार्ट करून देऊयात. पण पहिल्यांदा तुमचं मुख्य लक्ष असलं पाहिजे अकाउंट्स, आणि सोबत जेवढा क्वांट अँड रिझनिंगचा मराठीचा पार्ट अवेलेबल आहे तो सुद्धा तुम्हाला कव्हर करायचा आहे. आपण लगेच स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅच ही प्रथम ॲपवर अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे ते ह्या बॅच परचेस करू शकतात. आणि सोबत जर काही प्रॉब्लेम असेल तर खाली टिकट लाईनमध्ये काही नंबर्स आले, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जी माहिती जी ती घेऊ शकतात. चला, तर आपण आपल्या आजच्या माहितीवर येऊयात. आजची ॲडची जी माहिती आहे ती सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावितरण भारतातली सगळ्यात मोठी पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे, जिचे 2,70,00,000 कन्झ्युमर्स आहेत, 80,000 एम्प्लॉई आहेत आणि टर्नओव्हर 95,000 कोटीपेक्षा जास्तीच आहे. 468 या जागा आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी दिलं की एज लिमिट 30 वर्ष आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यात काय दिसलं की जनरल कॅटेगरी सोडली तर EWS पासून सगळ्यांना ही एज लिमिट 30 + 5 35 वर्षाची आहे. 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBCला सुद्धा, EWSला सुद्धा सगळ्या कॅटेगरीला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. मग त्याशिवाय एक्स सर्व्हिसमॅन, फिजिकली चॅलेंज, स्पोर्ट्स पर्सन, ऑर्फन यांच्यासाठीच्या सगळ्या अप्पर एज लिमिट ज्या आहेत त्या वाढून दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घेऊ शकतात. डेट ऑफ बर्थचं जे तुमचं कॅल्क्युलेशन आहे ते डेट ऑफ बर्थचं कॅल्क्युलेशन 29 डिसेंबर ह्या तारखेनुसार तुम्हाला करायचं आहे. ह्या पोस्टसाठी कसल्याही अनुभवाची आवश्यकता नाही. BCom, BMS किंवा BBA हा विद्यार्थी चालतो आणि MSCIT किंवा त्याला इक्विव्हॅलंट कोर्स किंवा कॉलेजमध्ये तुमचा कम्प्युटर सब्जेक्ट हा सुद्धा ह्याला चालून जातो. MSCIT एकदमच कंपल्सरी नाही आहे, त्याला तुम्ही ऑरमध्ये बाकीसुद्धा गोष्टी त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. थोडंसं पुढे या डिग्री पाहिजे, डिग्री मुक्त विद्यापीठाची पण चालते. डिग्री आणि बाकी सगळ्या गोष्टी 29 डिसेंबरपर्यंत कंप्लीट पाहिजेत. तसं दिलं आहे का याच्यामध्ये? नाही, तसं तर दिलेलं नाही आहे. दिलेलं नाही आहे. पहिल्यांदा एज कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. येस, 29 डिसेंबर दिलेलं आहे बिलकुल. तर डिग्री 29 डिसेंबरपर्यंत पाहिजे. मुक्त विद्यापीठातली डिग्री बिलकुल चालते, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि MSCITला ऑरमध्ये दिले, त्याच्याशी इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट असेल, कॉलेजमध्ये तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये, 10वीमध्ये, 12वीमध्ये कुठे कम्प्युटर IT नावाचा विषय असेल तर बिलकुल चालून जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल नाही. ही पोस्ट जी आहे ती परमनंट आहे, ज्यासाठी पहिल्या वर्षी 19,000, दुसऱ्या वर्षी 20,000 आणि तिसऱ्या वर्षी 21,000 मिळतील. जर तुम्ही मास्टर्स केलं असेल MCom तर 1,000 वाढून 20,000, 21,000 आणि 22,000. सर, एवढ्या कमी पैशामध्ये घर कसं काय चालेल? तर असं तुमच्या मनात असेल तर ह्या 3 वर्षानंतर तुम्हाला सगळ्यात जर ही पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा टेम्पररी असली असती तर टेम्पररी पोस्टला सगळे बेनिफिट्स मिळत नाही. पण इथं त्याच्याशिवाय त्यांचं म्हणणं आहे की द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर एंटाइटल्ड फॉर CPF अँड ग्रॅज्युटी अँड अदर अलाउन्सेस विल बी ॲप्लिकेबल टू देम ॲज पर द प्रिव्हेरिंग रूल्स ऑफ द कंपनी अमेंडेड फ्रॉम टाईम टू टाईम. तर त्यांना सगळं अवेलेबल आहे. 3 वर्षानंतर त्यांना कंपल्सरी सामावून घेतात आणि त्यांचं बेसिक या ठिकाणी 3 वर्षानंतर आत्ताच्या घडीला, आत्ताच्या पे पॅकेजनुसार 29 आहे, त्याच्यामध्ये सातत्यानं बदल जे ते होत असतात. तर आताच्या पद्धतीनं इन हँड पगार 3 वर्षानंतर हा 40-45च्या मधला आहे. 40-45च्या मधला. तर तुम्ही असं याला पोस्टला पकडायचं असेल, बँकेच्या फॉर्मॅटमध्ये ऐकायचं असेल तर क्लरिकलपेक्षा मोठी आणि ऑफिसर PO पेक्षा छोटी, ह्या दोघांच्या मध्ये
तुम्ही साधारणतः या पोस्टला पकडू शकतात. ही परमनंट नोकरी आहे, टेम्पररी नाही. चला थोडंसं पुढे अजून वुमेन रिझर्वेशनबद्दल, त्यानंतर जे लोक मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांच्याबद्दल, त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल ह्या सगळे जे तुम्हाला सर्टिफिकेट लागतील ते स्टेट गव्हर्नमेंटची लागतील, तेवढं काढून ठेवा. ऑर्फन असेल समजा, ऑर्फनचं आहे त्यांना 1% रिझर्वेशन असतं. त्यानंतर तुम्हाला जो सिलेबस जो 130 प्रश्न आणि 150 मार्क आहेत, ह्या 150 मार्कांपैकी 50 प्रश्न आणि 110 मार्क तुमच्या प्रोफेशनल नॉलेज अर्थात अकाउंट्सच्या सब्जेक्टला आहे. कंपोजिट टाईम आहे 2 तासाचा. 40 प्रश्न 20 मिनिट रिझनिंगचे, 40 प्रश्न 20 मार्क रिझनिंगचे, 20 प्रश्न 10 मार्क क्वांटचे आणि 20 प्रश्न 10 मार्क मराठीचे. अशा पद्धतीने 150 मार्काचा पेपर आहे. ह्यासाठी महाराष्ट्राचं डोमेसाईल आवश्यक असल्यामुळं बाहेरच्या कुठल्याही विद्यार्थ्यांची म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या विद्यार्थ्यांची तुम्हाला कसलीही कॉम्पिटिशन नाही. तर अशा पद्धतीनं 150 मार्काचा पेपर आहे. सेक्शनल कट ऑफ नसेल त्याला, आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग मात्र 1/4 अर्थात 25% त्याने दिलेली आहे. थोडं पुढे या. त्याच्यानंतर त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे बघा इथं. जे ओपनिंग ऑफ ऑनलाईन एक्झाम जे ते जानेवारी 24 लिहिले आहे. अजूनसुद्धा त्यांची लिंक ओपन झालेली नाही. लिंक ओपन झाली सर, ॲप्लिकेशनची लिंक ओपन झाली ते तुम्ही कुठं सांगणार? मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सांगून देतो. ज्यावेळेला ॲप्लिकेशनची लिंक ओपन होऊन जाईल त्यावेळेला. एक्झामसाठीची फीस कम्पॅरेटिव्हली बाकी एक्झामपेक्षा कमी आहे. 500 रुपये ओपन कॅटेगरीची आहे आणि रिझर्व्ड कॅटेगरीची 250 रुपये फीस जे ते असणार आहे. एक्झाम फेब-मार्च म्हणतायत, पण एक्झामबद्दलची अपडेट ज्यावेळेस माझ्याकडे येतील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अजून लिंकच ओपन झाली नाही, तर फेबमध्ये ॲप्लिकेशनचे चान्सेस नसल्यास जमायत. मार्च किंवा तिथून पुढे एक्झाम होऊ शकते, पण ज्याही वेळेला ॲज अँड वेन माझ्याकडे याची अपडेट आले मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. थोडं पुढे या. इथून पुढे ॲप्लिकेशन प्रोसेस IBPS एक्झाम घेत असल्यामुळे माहिती तुम्हाला. ऑनलाईन एक्झाम सेंटर, ऑनलाईन परीक्षा, ॲप्लिकेशनची प्रोसेस ही महाडिस्कॉमवर स्टार्ट होऊन जाईल. अजूनसुद्धा स्टार्ट झालेली नाही आहे, पण ॲड आलेली आहे. टाईम टू टाईम वेबसाईट चेक करत चला, सो दॅट तुम्हाला कधी ॲप्लिकेशन स्टार्ट झाले ते सुद्धा कळेल. त्याच्यानंतर तुमच्याकडं 10वीमध्ये मराठी लँग्वेजचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे. ते जर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट चालेल ज्यात मराठी विषय होता, कोणतं ना कोणतं खाली दिलेलं आहे त्यापैकी. तर हे तुम्हाला ह्याच्यापैकी कुठलंही एक तुम्हाला मराठी भाषा येते हे सांगण्यासाठी जे ते लागणार आहे. चला थोडंसं पुढे अजून महत्त्वाचा जो पार्ट आहे तो सांगतो. त्याच्यानंतर डोमेसाईल पाहिजे. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम जे ते इंग्लिशमध्ये होणार आहे. ती एक्सेप्ट द मराठी लँग्वेज, जे मराठीचे 20 प्रश्न आहेत त्याच्याशिवाय इंग्लिशमध्ये परीक्षा होणार आहे. पण ह्याच्याशी संबंधित एक मुद्दा मी ऐकला होता, काही मुलांनी उचलला येतो की महाराष्ट्रात असून परीक्षा मराठीत का नाही. तर त्याच्याबद्दल अपडेट किंवा मला पेपरमध्ये वाचलं, पण नंतर आत्ता वेबसाईटवर बघितलं मी, आता व्हिडिओ बनवायच्या 2 मिनिटं आधी, पण मला वेबसाईटवर कुठं दिसलं नाही की एक्झाम मराठीसुद्धा होणार. पण पेपरमध्ये असं वाचल्यासारखं वाटतं आहे. सध्याला नोटिफिकेशनमध्ये जे दिसतंय की इंग्लिशमध्ये एक्झाम होईल, अशा एक्झामचा जास्त फायदा बँक एक्झामच्या मुलांना होतो. रिझन, बाकी विद्यार्थ्यांना, टिपिकल सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढी जास्त प्रश्न इंग्लिशमध्ये वाचण्याची सवय ही कंपॅरेटिव्हली कमी असते, किंवा त्याचा त्रास बीकॉम मराठी मीडियम अशा विद्यार्थ्यांना जो तो जास्त होतो. हे 50 प्रश्न जे इंग्लिशमध्ये वाचायचे त्यावेळेला. पण जर का मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये प्रश्न दिसला तर ते चांगलं होईल, ते लेवल प्लेइंग फील्ड होईल. त्याच्याबद्दलचं अपडेट मला तरी वेबसाईटवर दिसलं नाही. थोडंसं पुढे या. आता थोडंसं पुढे हा झाला 14 पानांचा पार्ट. हे बघा, इथून पुढं सर हे झालं तुम्ही तुमच्या बॅचबद्दल सांगितलं. अशा एक्झामचे तुमचे काही निकाल आहेत का? तर एकदम ताजे तवाने निकाल माझ्याकडे सध्याला उपलब्ध आहेत. आत्ताच 2-3 दिवसाआधी निकाल लागलेला आहे. हे 8 आणि 3 11 लोक इन्व्हेस्टिगेटर नाहीत, त्याच्यामध्ये 12 लोक पकडा, आणि इकडं 8 लोक असिस्टंट रिसर्च ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर नाही, त्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा पकडा. यामध्ये 2 नावं, सिद्धार्थ गायकवाड एक आणि दीपक चौधरी एक, असे 2 नावं मला ॲड करायची बाकी आहेत. मी आत्ता जेव्हा नोटिफिकेशन हे पाहिलं यात मला दिसलं. तर हे निकाल 19 आहेत प्लस 2, 21 निकाल सध्याला अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन हे संकल्प एज्युकेशनचे आलेले आहेत. तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल तुमच्या मनात थोडासुद्धा डाऊट नसला पाहिजे. मी जे नेहमी किंचाळतो की पहिल्यांदा DSचा फॉर्म भरा, आदिवासी डिपार्टमेंटचा फॉर्म भरा, फूड डिपार्टमेंटचा फॉर्म भरा, हा महावितरणचा फॉर्म भरा, हे सांगत असताना त्याच्या पाठीमागे मला निकालसुद्धा दाखवले पाहिजेत. मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे DSचे निकाल दाखवतोय बिलकुल त्याच पद्धतीने काही दिवसांनी ज्या एक्झाम IBPS घेतात त्यामध्ये फूड डिपार्टमेंट आहे, आदिवासीची एक्झाम आहे, ही महावितरणची आहेत, ह्याचे एक्झाम 101 ह्याचे निकाल 101% मी तुमच्यासमोर ठेवणार. हे सध्याला
21 निकाल, ज्यामध्ये इन्व्हेस्टिगेटरचे निकाल आहेत, स्टॅटिस्टिकल असिस्टंटचे आहेत, असिस्टंट रिसर्च ऑफिसर, तिन्ही पोस्टमध्ये आपले विद्यार्थी पास झालेले आहेत. ठीक, चला थोडंसं पुढे आपण येऊयात. ॲप्लिकेशन लिंक केव्हा ओपन होईल, ज्याही वेळेला ओपन होईल त्याबद्दलची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. परीक्षा अंदाजे कधी होईल ती सुद्धा माहिती पोहोचवण्याचं काम माझं. अकाउंटचा सिलेबस काय, तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ आपले फॅकल्टी समीर देशमुख सर यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आपल्याकडे अकाउंटसुद्धा ते शिकवणार. सर त्यांचा परिचय वगैरे सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या शेवटी देतो. त्यानंतर क्वांट, रिझनिंग आणि मराठीचा अभ्यास कसा करायचा, तर तो वाला पार्ट एकदम टिपिकल एखादी क्लिनिकलची प्री एक्झाम जी असते त्या लेवलचं असतं, पण 40 प्रश्न रिझनिंगचे असतात. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मागे जेव्हा 2016च्या आसपास ही ॲड आली होती, 16च्या आसपास, त्यावेळेला बऱ्यापैकी मुलांनी आमच्या बाजी मारली होती त्या 40 मार्काच्या बेसिसवर, म्हणजे ॲप्टिट्यूडच्या बेसिसवर. ॲप्टिट्यूडला निग्लेक्ट करू नका, ते खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा. खूप वेळेस तुमचं असं होतं की प्रोफेशनल नॉलेजमध्ये घात होतो, त्यावेळेला ॲप्टिट्यूडच तुमच्या कामाला येऊन जातं. तर त्यामुळं त्याला एकदम हलक्यामध्ये घेऊ नका. जागा वाढतील का, तर बघा जागा आहे तेवढं राहतील, पण कंटिन्युअस वेटिंग लिस्ट जी तिची रिलीज होत असते. मला त्यावेळेची गोष्ट चांगली आठवते. ही जी एक्झाम महावितरणानं घेतली होती ही दिवाळीच्या आसपास घेतली. समजा असं की बुधवारी दिवाळी आहे, तर लगेच त्या पुढच्या रविवारी 3 दिवसांनी मुलं गावाकडे गेले होते आणि आम्ही सगळ्या पोरांकडून अप्लाय करून घेतलं होतं. आता ते झाल्याच्या नंतर मुलांच्या पाठीमागं लागलो की अरे बुधवारी दिवाळी आहे, ते झालं की पुढच्या 3-4 दिवसात तुमची रविवारी एक्झाम आहे, तुम्ही सगळेजण परत या आणि एक्झाम द्या. तर आमच्या पोरांनी ऐकल्यामुळं त्यांनी एक्झाम दिली. खूप जण गावाकडे गेल्याच्यानंतर कोण पुन्हा दिवाळीच्यामध्ये असताना तिकडे जाईल, तर खूप लोक आलं नव्हतं. आमचा 2016-17मध्ये क्लासमधला अख्खा कॉमर्सच्या ग्रुप जो तो संपला होता. कॉमर्सचे मुलं आमच्याकडचे 0 झाले. ते रिझन सगळ्याच्या सगळे त्यावेळेला लागले होते. दुसरा टप्पा त्यानं झाला असं काही लोक राहिले होते. राहिलेल्या लोकांनी त्यांनी अजून 2-3 वर्षांनी एक वेटिंग लिस्ट काढली. वेटिंग लिस्ट म्हणून जे लोक राहिले होते सगळ्यांना साफ करून घेतलं, सगळ्यांना महावितरणानं घेतलं. तर त्यामुळं शक्यतो वर्ष यांच्या वेटिंग लिस्ट आहेत त्या पुढेपर्यंत निघतात. तर त्यामुळं तुम्हाला तिथं चांगला अपॉर्च्युनिटी राहते. तर जागा 468 आहेत प्लस वेटिंगमधून असलेले चान्स हे पकडले तर मला असं वाटतं एक चांगली संधी तुमच्या हातामध्ये आहे. ही पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल आहे की परमनंट, तर PERMANENT ही पोस्ट परमनंट आहे. प्रमोशनच्या संधी किती, तर प्रमोशनच्या संधी पहिल्यांदा तुम्ही जॉईन होता ॲज अ ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स प्रमोशनवर. 3 वर्षांनी तुमचं प्रमोशन कंप्लीट होऊन तुम्ही त्या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लर्क होऊन लागतात. पुढच्या जास्तीत जास्त 6 वर्षात अप्पर डिव्हिजन क्लर्क, जास्तीत जास्त 6, जर वेकन्सीज अवेलेबल असेल तर 4-5 वर्षात पण होतं, पण जास्तीत जास्त 6. तिथून पुढे 6 वर्षामध्ये अकाउंट असिस्टंट होता येतं. तिथून पुढे डेप्युटी मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर ह्या पद्धतीने पुढे जाता येतं. मॅक्सिमम 6 वर्ष, पण त्यांचं म्हणणं की 4 ते 5 वर्ष लागतात. डिपार्टमेंटल एक्झाम दिली वगैरे तर अजून जास्त लवकर तुमचं प्रमोशन जे ते होत असतं. बाकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पोस्टिंग जे ती घराजवळ मिळालेली आहे बरं का, ही एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर बँक जॉब वर्सेस महावितरण जॉब ह्यापैकी सुद्धा तुम्ही काय सजेस्ट कराल, तर ज्यांना पुढचा अभ्यास करायचा आहे ऑब्व्हियसली त्यांना महावितरणचा जॉब 5 days a week आहे. अजूनही बँकांना 5.5, म्हणजे बँकांना अजूनही दुसरा आणि चौथा शनिवारच सुट्टी आहे, यांना 5 days a week आहे. दुसरं त्याच्यामध्ये प्रमोशन आहे, बाकी सगळ्या गोष्टी बँक जॉबमध्ये चांगल्या आहेत, पण इथं स्टार्ट करून तुम्ही तुमच्या इतर परीक्षांचा अभ्यास जायत तो पुढे कंटिन्यू ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन एकदम राईट टाईमला आलेलं आहे, ज्या वेळेला बँक एक्झामचं शेड्यूल सगळं किंवा बँक एक्झामचा जो काय म्हणतात कॅलेंडर आहे ते सगळं संपलेलं आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यात तुमच्याकडे वेळ आहे. तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना विनंती की SBI क्लर्क सोबत जर तुमची प्री निघते तर अशा सोबत तुम्ही लगेच तुमच्या वेळेचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट्सकडे केलं पाहिजे. ऑफलाईन अँड ऑनलाईन सपोर्ट जो तो अकाउंटसाठी आपल्याकडून असणारच आहे. आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये, ऑफलाईनमध्ये छत्रपती संभाजीनगरला आणि ऑनलाईनमध्ये प्रथम ॲपमध्ये बॅचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अकाउंट्सबद्दल कंटिन्युअस गाईड करणार आहोत. जुने 2016 रिझल्ट त्याबद्दल मी आता त्याबद्दल बोललो की अख्खी बॅच जी ती संपली होती त्या एक्झामच्या माध्यमातून, पण तेव्हा मी रिझल्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी जे त्याचं मेंटेन जे ते ठेवलं नव्हतं, ते आता चांगली टीम आलेली त्या माध्यमातून मेंटेन ठेवणं सोपं जातं. 3 वर्षानंतरचा पगार म्हणजे ज्यावेळेस तुमचे हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसचे 3 वर्ष संपले त्याच्यानंतर इन हँड पगार हा जवळपास 40 ते 45 मधला आहे आताच्या वेळेनुसार, पण त्याच्यामध्ये अपडेट जे ते होत असतात ज्यावेळेस तुमची जॉईनिंग होईल नंतर पुढच्या 3 वर्षांनी मध्ये वेज रिव्हिजन आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या त्या होतच असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल आहेत. अजून जर तुम्ही बघितलं हा तुम्हाला सिलेबस जो आहे
हा काय म्हणतात वितरणचा सिलेबस आहे. टेक्निकलमध्ये हे अकाउंट्समध्ये हा पार्ट येतो, ज्याचा आणि माझा दूरपर्यंत संबंध नाही. मला फक्त सरांनी सांगितलं की ह्यावाल्या PPTs विद्यार्थ्यांना दाखवा की सिलेबसमध्ये काय काय आहे. आणि जे सर आपल्याकडे शिकवणार आहेत त्यांचं नाव समीर देशमुख आहे, जे BCom आणि CS झालेले आहेत. मागच्या 13 वर्षापासून त्यांनी गव्हर्नमेंटच्या इतर एक्झाम, बँकिंग एक्झाम, MBA, लॉ एंट्रन्स सगळीकडे शिकवलेलं आहे. SBI PO क्रॅक केलेली आहे आणि ते रँकर होते MH लॉ CETमध्ये. तर ते तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसुद्धा मोडमध्ये विद्यार्थ्यांना पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये गाईड करणार आहेत. जे विद्यार्थी साधारणतः ह्या एक्झामसाठी आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं प्रथमची आपली जी बॅच 20 तारखेपासून स्टार्ट होती ह्याला एनरोल करावं आणि लगेच आपलं प्रिपरेशन जे ते स्टार्ट करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी SBI क्लर्कपासून ज्यांना होप आहेत त्यांनी सध्याला दोन्ही एक्झामचा अभ्यास करावा. SBI क्लर्क होईपर्यंत किंवा प्रीचा निकाल लागेपर्यंत. त्याच्यानंतर एका एक्झामवर आपलं फोकस देते ह्या एक्झामकडे न्यावं आणि निश्चितच आपल्या अभ्यासाचा जास्तीत जास्त वेळ अकाउंट्स या विषयाला जे ते दिला पाहिजे. तुम्हाला काही डाऊट असतील तर खाली काही नंबर चालेल बघा, स्क्रॉल होत आहेत, त्या स्क्रॉल होणाऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्याबद्दलची पुढची माहिती घेऊ शकतात. धन्यवाद.